मुलीवर, गळा दाबला तिचा। खूप चुकीचं वागलात तुम्ही। अहो मी काही गळा नाही दाबला तिचा, मी फक्त असं केलं। हे बघा, खोटं बोलू नका तुम्ही। मी होतो तिथं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। मी काय म्हणते, आता जे झालं ते झालं, माझं चुकलं, मी मान्य केलं। मी मगाशी माफी पण तर मागत होती की नाही? सोडून द्या समजा आणि पाठवून द्या मास्तरीन बाईला माझ्या संगत। हा, अक्षराला मी तुमच्या घरी कधीच पाठवणार नाही, कळलं तुम्हाला? जाऊन सांगा तुमच्या भुवनेश्वरी मॅडमना, हे असले आहेर वगैरे पाठवून काहीही होणार नाही। आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका, आम्ही तत्वानी जगणारी माणसं आहोत। अव पर जगायला पैसे लागतात का नाही? आणि घ्या की, मी हे समजा आणले ते घ्या की। आणि हा, अजून तुम्हासनी काय पाहिजे असेल तर सांगा, माझी ताई देईल की तुम्हासनी। फक्त तुम्ही एवढंच काम करा का आमच्या सुनबाईला माझ्या संगत घरला पाठवा। हा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अक्षरा तुमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही। आता जाताय बरे बोल्यानी का पोलिसांना बोलवू मी? बया, आता पोलिसांनी बोलवणार वे? अहो म्या फक्त आमच्या सुनबाईसनी घरी घेऊन जायला आल्या आणि पोलीस काय वाट बघतात का तुमच्या फोनची? का आलाय का फोन, आलाय का फोन म्हणून? अहो काय चाललंय तुमचं? आणि पोलिसाची धमकी कोणाला द्यायलाय? मला? ओ विद्याताई, समजवा तुमच्या नवऱ्याला, नाहीतर नाहीतर काय कराल? आ, सांगा ना काय कराल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही सहन करू का सगळं? इतके दिवस माझ्या मुलीने सगळं सहन केलं, पण एका शब्दाने ती आम्हाला कधी काही बोलली नाही। पण तुम्ही रानटीपणाचा कळस केलाय नुसता। ओ, रानटी कुणाला म्हणायलाय सा? तुम्ही काय? खबरदार माझ्या आईला हात लावाल तर। कशाला आलाय तुम्ही इथे? हा, हे काय घेऊन आलाय तुम्ही? काय चाललंय? मी शांतवानीच बोलत होते, तुझ्या पापानीच राडा केलाय। शांतपणे कसं बोलायचं हे माहितीये का तुम्हाला? अहो तुम्ही तर हाताने बोलता, लोकांना ढकलून देता, मारता। बाबा तुम्ही शांत व्हा। अगं वय वय वय, नका चिडू एवढी। हे बघ, ह्यो आहेर का नाही तुझ्यासाठी आणलाय, ताईनं दिलाय। आणि तुझ्या घरच्यासनी का अजून काय पाहिजे ते सांग की मला, मी देते। ताई पाठवेल की तुला। हा, पण तू आता माझ्या संगत चल घरला। हा, मी तुला न्यायला आली अगं, चल। हे बघा, नकोय आम्हाला काही। अव पण आई, तुम्ही प्लीज ऐका माझं। तुम्ही जा इथून निघून जा प्लीज। अगं हे समजा तुझ्यासाठी चाललंय, यातलं काहीही आम्हाला नकोय। हे सगळं घ्या आणि निघून जा प्लीज। आणि हे बघा, पुन्हा काही असलं घेऊन येऊ नका। मानानं मी आमच्या सुनबाईला घरी घेऊन जायला आलते, पण तुम्ही पाठवलं नाहीत। लय मोठी चूक करायला सा। चूक नाही, केलेली चूक सुधारतोय आम्ही। निघा आता, अक्षरा तुमच्या घराची पायरी कधीच चढणार नाही। चला निघा, आणि हे जाताना सगळं घेऊन जा तुमचं। शांते, उचल ते ताट आणि घेऊन चल। बापरे, काय बाई आहे ही? एवढं सगळं झालं तरी सुद्धा परत इथे यायची हिम्मत कशी होते यांची? बाबा तुम्ही शांत व्हा बरं, या बसा इकडे। राहू दे। बाबा अगं कशा बोलत होत्या त्या तुला? हा, म्हणे घेऊन जायला आली, वस्तू आहेस तू? बाबा तुम्ही त्यांच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नका। टेन्शन घेऊ नका म्हणजे? ताई तुला कळतंय का, तुझ्या सासरची माणसं आपल्या घरी येतात, आई बाबांना वाटेल तसं बोलतात, आणि तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणतेस? अगं तू जरा आई बाबांचा विचार कर। तू ना एकदाचा काय तो हा विषय संपवून टाक।
कसला विषय? ताई, विसरलीस का? डिवोर्सची नोटीस पाठवली तुला तुझ्या सासरच्यांनी. मला कळतच नाहीये. म्हणजे आधी ते तुला नोटीस पाठवतात, नंतर तुला परत घरी घेऊन जाण्यासाठी येतात. काय चाललंय कळतच नाहीये. त्यांना काय वाटतं ते काहीही करतील आणि आपण सगळं सहन करू? असं नाहीये ताई. मला सांग, हे किती दिवस चालणार आहे? अगं, आई बाबांना त्रास होतोय दिसत नाहीये का तुला? मला दिसतंय इरा, मला कळतंय. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू प्लीज. सगळं ठीक होणार आहे. कसं ठीक होणार आहे ग सगळं? अधिपती रडू नका तर काय करू? चपलीनं मारल्यावर बोलले ते मला. कोण बोललं? दुसरं कोण? तुमच्या सासरची माणसं. सरची माणसं म्हणजे? तुमच्या सासरालाही माजलाय बघा. एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की झाला. त्याचं त्याला कळत नाही तू काय बोलतोय ते. ए, असं बोल, नीट बोल. कशाला गेलतीस पण तू तिकडं? काय गरज पडली होती तुला? अहो अधिपती, मी स्वतःच्या मनानं नव्हते गेले. मला पाठवलं होतं ताईनं. का? ताई मला म्हणली का जा मास्तरनीच्या घरी आणि तिला घरला घेऊन ये. का तर ताईच्या लग्नाच्या आधी ते आपल्या घरात यायला पाहिजे म्हणून. अधिपती, माझी शपथ आहे बरं का तुम्हाला. मी आहे समजा तुम्हाला येऊन बोलले ताईला सांगू नका. पर ताईला काय तर समजवा की हो तुम्ही. म्हणजे? हो बघा की ती आता मोठ्या मालकांशी लगीन करायला चालल्या. आता हे काय वय आहे का तिचं? तुम्ही सांगा. अहो या वयात तिने लगीन केलं तर लोक काय म्हणतील? अहो जरा विचार करायला पाहिजे का नाही तिनं? अहो मोठे मालक काय सहज तयार झालेत वय लगीन करायला. अहो त्यांनी तर अट टाकली ना व का मास्तनीला त्यांच्या लग्नाच्या आधी इकडे घरला घेऊन यायचं म्हणून. पण त्या अटीसाठी का नाही ताई मास्तनीच्या मागं लागल्या. मला म्हण काय बी कर पण मास्तनीला घरला घेऊन ये म्हणून. अहो तिच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून मी गेले नाही मास्तनीच्या घरला. तुम्हाला सांगू त्या आयराचं ताडबीट घेऊन गेलते हो मी तिच्याकडं. पण तिला यायचंच नाही तर मी काय करू? असं म्हणल्या त्या?